नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की 24 फेब्रुवारीपासून होळी अष्टकं सुरू होणार आहेत. या होळ अष्टकामध्ये 8 दिवस सुरू असतात. तर होळीच्या अगोदर हे 8 दिवस होळ अष्टकं सुरू होतात. या दिवशी शुभ कार्य करायला सक्त मनाई आहे. त्यामध्ये कोणती शुभ कार्य करू नयेत किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. होळीच्या आधी 8 दिवस म्हणजे होळाष्टक हे दिवस खूप महत्त्वाचे, जरा जपून राहायचं असतं. कारण आज आपण जाणून घेणार आहोत या 8 दिवसात नक्की काय करायचं, टाळायचं आणि का टाळायचं. चला तर मग व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेक जणांना माहीत नसेलही की होळ अष्टक म्हणजे काय आणि या होळ अष्टकामध्ये काय करायचं आहे, कोणत्या शुभ गोष्टी टाळायच्या आहेत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप माहिती महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअरही जवळच्या मित्रांना किंवा जवळच्या मैत्रिणींना शेअर करा. होळ अष्टक म्हणजे नक्की काय, तर होळा म्हणजे होळी आणि अष्टक म्हणजे 8. होळीच्या आधी येणारे हे 8 दिवस म्हणजे होळाष्टक. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे जेव्हा होळी असते, म्हणजे 3 मार्चला होळी आहे, तोपर्यंत हे 8 दिवस होळाष्टक म्हणून ओळखले जातात. शास्त्रानुसार या काळात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू या 8ही ग्रहांची स्थिती बदलते आणि ती प्रतिकूल असते. म्हणून या 8 दिवसात शुभ कार्य करणे टाळले जाते असा सल्ला दिला जातो. हे शास्त्रीय पद्धतीने ज्योतिषशास्त्र सांगतात. त्यामुळे शुभ कार्य करू नयेत. होळ अष्टकामध्ये लग्न करू नयेत. तर काय सांगितलं आहे की शास्त्रात सांगितलं आहे की या काळात ग्रह प्रतिकूल असल्यामुळे लग्न झाल्यास नवदाम्पत्याच्या संसारात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात ताण, मतभेद किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात असं देखील मानलं जातं. म्हणून तुमच्या घरात किंवा परिवारात लग्नाचा मुहूर्त ठरवताना होळाष्टकाचे हे 8 दिवस बाजूला ठेवा. पंचांगण पाहून शुभ मुहूर्त निश्चित करा आणि या होळाष्टकामध्ये लग्न हे शुभ कार्य करू नका. होळाष्टक झाल्यानंतर तुम्ही शुभ मुहूर्त ठरवून तारीख ठरवली तरीही चालेल. दुसरं म्हणजे गृहप्रवेश आणि बांधकाम. तर गृहप्रवेश आणि बांधकाम करत असताना नवीन घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण हे स्वप्न साकार करत असताना योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं आहे. होळाष्टकात गृहप्रवेश केल्यास घरात अशांतता, भांडणे, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक समस्या येऊ शकतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. तसंच नवीन घर बांधायला सुरुवात करणं किंवा कोणत्याही बांधकामाचं भूमिपूजन करणं या दिवसात करू नका. ही 8 दिवस संपल्यानंतर, होळाष्टक संपल्यानंतर तुम्ही हे शुभ कार्याला सुरुवात करू शकता. या काळात घर बांधणं किंवा भूमिपूजन करणं, गृहप्रवेश करणं ही शुभकार्य टाळावीत. कारण होळाष्टकामध्ये हे शुभकार्य केल्यास वाईट परिणाम होईल असं ज्योतिषशास्त्र सांगत आहे. नवीन व्यवसायाला सुरुवात देखील या काळात करू नये. का सांगितलं आहे, तर उद्योग आणि व्यवसाय सुरू करणं हा मोठा निर्णय असतो. त्यात मेहनत, पैसा आणि वेळ सगळं गुंतलेलं असतं. होळाष्टकात सुरू केलेला व्यवसाय अडथळे, नुकसान किंवा अपयश होण्याची शक्यता जास्त असते असे मानलं जातं. म्हणून दुकान उघडणं, नवीन पार्टनरशिप करणं, नवीन प्रोजेक्ट सुरू करणं या सगळ्या गोष्टी होळाष्टकानंतर कराव्यात. होळी झाल्यानंतर धुलवडीपासून नवीन सुरुवात करणं देखील शुभ मानलं जातं. पण होळीपर्यंतच्या 8 दिवसामध्ये, होळाष्टकामध्ये हे व्यवसाय उद्योगामध्ये नवीन काहीतरी करणं किंवा शुभ कार्य करणं टाळावेत. मुलांचे संस्कार हे देखील करताना या होळाष्टकामध्ये काय काळजी घ्यायची आहे, तर जसं बारसं म्हणजे मुलाला नाव देणं, मुंज म्हणजे मुलाचं विद्यारंभ,
या सगळ्या गोष्टी अत्यंत पवित्र आहेत. म्हणून होळाष्टकात या संस्कारामध्ये ग्रहाचा अडथळा येत असतो असे मानलं जातं. त्यामुळे हे संस्कार होळाष्टका आधी किंवा होळाष्टकानंतर करावेत. महागड्या वस्तूची खरेदी टाळावी. तर ती का टाळावी? तर ज्योतिषशास्त्र सांगत आहे की नवीन गाडी, नवीन दागिना, नवीन घर किंवा नवीन शुभ कार्य करणं या काळात अशुभ मानलं जातं. त्यामुळे आर्थिक नुकसान किंवा त्या वस्तूमध्ये अपेक्षित फायदा न मिळणं असं होऊ शकतं. म्हणून या वाईट परिणामांना सामोरे न जाता शास्त्र सांगतं मोठी खरेदी नेहमी शुभ मुहूर्तावर करावी, होळाष्टकामध्ये करू नये. होळाष्टकात काय करावं? तर होळाष्टक हा काळ म्हणजे साधना, भक्ती आणि आत्मचिंतनाचा काळ आहे. या काळात विष्णूची, कृष्णाची किंवा तुमच्या कुलदैवताची भक्ती करा. होलिका दहनाची तयारी करा. घर स्वच्छ करा. मन शांत ठेवा. दानधर्म करा. गरजूंना मदत करा. सकारात्मक विचार करा आणि नवीन सुरुवातीची मनोमन तयारी करा. बाहेरचे शुभ कार्य थांबवा आणि आतला आनंद जपा. होळाष्टकाचा इतिहास पाहिला तर असं सांगितलं जातं की प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू यांनी याच 8 दिवसात प्रल्हादाचा अनेक त्रास दिला होता. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी वेगवेगळा प्रयत्न केला होता. शेवटी होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बसण्याचा प्रयत्न केला आणि भक्तीच्या बळावर प्रल्हाद वाचला आणि होलिका जळाली. म्हणूनच होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी विजयाचा उत्सव साजरा होतो. या 8 दिवसाचे हे आध्यात्मिक महत्त्व आहे. हे तुम्हाला माहीत नसेल, पण तुम्हाला आता या व्हिडिओमधून माहीत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर होळी अष्टकाचे हे नियम पाळणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर हे आपल्या पूर्वजांनी अनुभवातून सांगितलेले शहाणपण आहे. लग्न, गृहप्रवेश, व्यवसाय, संस्कार आणि मोठी खरेदी या 5 गोष्टी या दिवसात टाळा. त्याऐवजी भक्ती, साधना आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. खूप शुभ मानलं जातं. तर या सर्व गोष्टी आहेत ज्या होळी अष्टकामध्ये करायच्या नाहीत आणि होळी अष्टकामध्ये काय करायचं आहे हे सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि 24 फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासून ही होळी अष्टकं सुरू होणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या व्यक्तींना जरूर शेअर करा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.